जय कांदेज भाऊ. आज आपण काम काढवे या टॉपिकना भाग 14 आले. येना एक विशिष्ट असं आहे की समचलन आणि व्यस्त चलन हा एक सपाट त्यांना त्यानावरला 3-4 उदाहरण तुमच्याकडे आलेले जर तुम्ही बघता आज मस्त आनंद शिकेल काय टेन्शन लावा. ठीक, एक पाण्याची टाकी समान व्यासाच्या 4 नळांनी 15 मिनिटात भरते. एक टाकी आहे त्यांना व्यास सेम समान आहे तर ते किती मिनिटात भरत 15 मिनिटात. तर त्या ठिकाणी त्याच व्यासाचे म्हणजे समान व्यास त्याच व्यासाचे 3 नळ चालू केले तर टाकी किती वेळात भरेल. या कोली भरताना एकदम इम्प्रेसिव्ह क्वेश्चन आहे. ठीक, आता 4 नळ किती मिनिटात भरात 15. तर त्या ठिकाणी त्याच व्यासाचे व्यास समान आहे किती 3 नळ किती नळ. ठीक, 4 नळ 15 मिनिटांमा एक टाकी भरतस. 3 नळ एक टाकी भराले कितला मिनिटाला. ठीक, 3 भाचे 15 हा एक गया हा एक गया 4 गुणिला 5 4 पंचे 20 मिनिटं. काय करा माहिती आहे का 4 नळ 15 मिनिटांमा तर 3 नळ कितल्या मिनिटा सेम बिलकुल समोर मांडणी केलं अंशाने जे समोरासमोर अंश लिखला ना आणि दुसरा लाईनांक छेद लिखला. एक गया एक गया 3 5 15 4 पंचे 20 मिनिट. सोपं रास. ठीक आहे, ते 126 किलोमीटर अंतर जाण्यासाठी एक बसला 210 मिनिटं लागतात. 126 किलोमीटर अंतर आहे त्या अंतर पार करायला एक बसने किलोमीटर लागतात 210. वेग जर कायम ठेवला तर किती मिनिटात ती बस 168 किलोमीटर अंतर 210 मिनिटात कुठला 126 किलोमीटर. ठीक, मग कितला मिनिटं 168 हा एक फंडा. तुम्ही सोडा बरं मग मी सांगतो. प्रयत्न करा. मी तर सोडा देणार आहे. थोडा तुम्हाला स्पेस दिला पाहिजे. ठीक आहे, प्रत्येक उदाहरणाला 1-1 मिनिट तुम्हाला स्पेस देत असतो. ठीक आहे, नेमकं म्हणजे उत्तर तुम्हाला काय नाही द्यायचं. ठीक आहे का. आता 210 मिनिटांमा कितला अंतर 126 तर कितल्या मिनिटा 166 तिरकस गुणाकार करा. 210 गुणिले 166 भागिले 126. या ठिकाणी या ठिकाणी तिरकस गुणाकार 210 गुणिले 166 भागिले 126. ठीक, आता आपण सिंपल पद्धत कसं ठेवतो. 6 2 8 1 9 2 1 3 एकूण संख्येच्या वेळ जरा 3 किंवा 9 भाग जात असेल पूर्ण संख्येले 3 किंवा 9 भाग जातो. किती कसोटी 3 ने 9 ने सिंपल जो आपण 6 1 7 7 8 5 15 दिला तर आपण 8 भाग जाते. 3 चौक 12 3 दुनी 3 7 3 चौक 12 3 दुनी 6 3 7 21 0 सिंपल राहा. ठीक, 7 च 42 7 10 70. ठीक आहे, आता 6 ने मी कितला देख आता 6 भाग आपण
6 दुनी 12 करा, कितीवर राहत 4 वर राहत. 6 एक 6, 6 दुनी 12, आता 16 आणि 12 केल्यावर 4, 6 10 गुणिला 280 मिनिटं. सिंपल राहतं एकदम. तुम्ही फक्त जेवढं तुम्ही मॅथ नव्हे जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करसाल तेवढं तुम्हाला शार्पनेस येतं. ठीक. एका मंडळी उदाहरण तिसरं, 5 लिटर पाण्यात 5% ऍसिड मिसळले असलेले 5 लिटर पाणी मिळाले. ठीक आहे, मिळवले. तर नवीन द्रावणात ऍसिडचे प्रमाण किती देखा. आता 5 लिटर पाणी, त्या 5% काय मिसळ आपण ऍसिड. आता हे 5 लिटर पाणी, 5 लिटर ऍसिड न पाणी कितलं जाय एकूण 5 आणि 5 10. तर कितलं ऍसिड प्रमाण आहे 5 मध्ये 10 हा. 5 गुणिला 5 आणि हे 10, 5 1 5, 5 दुनी 10. एकदम सिंपल असं पूर्ण. एवढं असं वाटत की काय मोठा विषय आहे, 5 नाणे मिळालीच होत. सिंपल. 2.5 लिटर 5 आणि 5 समजा ना, 5 लिटर पाणी आणि 5 लिटर ऍसिड न पाणी एकूण जाईल 10. 5 ने 5%, 5 गुणिला 5 भागीला 10, 5 आणि 5 10, 5 दुनी 10, 5 आणि 9. सिंपल टास्क. एक म्हणतात काही उदाहरण मागला, 3 उदाहरणापेक्षा इंटरेस्टिंग आहे. कसं कोल्हापूर ते नाशिक हे अंतर 77 किमी वेगाने गेल्यास 6 तासात पूर्ण होते. 6 तास मग कितला 77 किमी अंतर. ठीक, पूर्ण करायचं. जर तेच अंतर अंतर एक्स ठीक आहे 5.102 तासात पूर्ण करायचं असेल तर वेग कितीने वाढवावा लागेल काय देखा. तुम्हाला 5.102 न बांधलं सांगा देखा. ते 6 तास मध्ये किती देणार आहे 77 किलोमीटर. ठीक आहे. तास का समय आहे पूर्णांक पूर्णांक. आता 5 गुणिला 2, 5 दुनी 10, 10 ने 11 म्हणजे 11 ने कितला 5.5. ठीक, मग 5.5 तासात किती सरळ सरळ आहे. आता 6 गुणिला 77 भागीला 5.5. आता छेदस्थानी पॉईंटवर एक घर तिकडे तर अंशला एक शून्य द्या आपोआप. हा 6 वर शून्य घ्या, हा 77, हा जाय 55. ठीक, 11 आणि 12, 11 7 77, 11 5 55, 12 पंचे 60, 12 गुणला 7 बरोबर 84. उत्तर नका अजून नाही, पहिले कितला होता 77 होता. आता 84 वजा 77, 77 आणि 3 80 4 7 म्हणजे 7 किमी वाढावं लागेल. 84 ऐकून गुणा पहिले 77 मग कापत नंतर 84, 84 77 7 किलो.
समाधान उदाहरण काय करत तर एकूण अंतर दिलं राहत नाही मग त्याला फक्त वेग दिलास वेळ दिलास त्या वेळने वेगशी समान गुण लावलं 2 नंबरना वेळ आणि वेग रास त्याला समोरासमोर गुन्हे लावलं आणि जी गुणाकार भागाकार जो आहे तो एकूण आहे रास स्पीड रास त्यानं मधून डेल स्पीड मायनस केलं ना होते लागेल. ठीक असाच पद्धतीनं उदाहरण पुढल्या टॉपिकला भेटू. तोपर्यंत जय खानदेश.